महानगरपालिकेच्या रणधुमाळीमध्ये आज आपण आलेलो आहोत कुलाबा या परिसरामध्ये। कुलाबा हा असा भाग आहे ज्या भागामध्ये सगळ्यात जास्ती हाय प्रोफाइल एरिया हा मानला जातो। या भागामध्ये कप्परेड आहे, कुलाबा आहे, सीएसटी आहे, बीपीटी आहे, असा तबल्ल मोठा भाग जो आहे तो या भागामध्ये समाविष्ट आहे। परंतु या भागामध्ये फक्त 4 नगरसेवक आहे, कारण तसं बघितलं तर या भागाची लोकसंख्या कमी आहे। लोकसंख्या ही दिवसा वेगळी आणि रात्री वेगळी असलेला हा एक महत्त्वाचा भाग आहे। मुंबईमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लोक बाहेरून येत असतात, कामधंद्यासाठी येतात आणि सगळ्यात मोठे जर हाऊसेस म्हटलं आपण, मीडिया हाऊसेस असोत किंवा आणखी बाकीचे हाऊसेस असोत, ते सगळे या भागामध्ये आहे। म्हणून या भागाच्या समस्या या इतर भागांपेक्षा वेगळ्या आहेत। हा असा भाग आहे ज्या भागानं 26/11चा हल्ला सुद्धा बघितलेला आहे आणि यावरूनच आपल्याला लक्षात येतं या भागाचं महत्त्व। या भागामध्ये सध्या 4 नगरसेवक आहेत, ज्यापैकी 2 काँग्रेसचे, एक भाजप, एक सेनेचा आणि एक अपक्ष नगरसेवक। सगळ्या पक्षाचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आपण सुरुवात करूया सेनेपासून, कारण सध्या ते सत्ताधारी आहेत। गणेश सानप नगरसेवक आपल्या बरोबर आहे। गणेशजी, हा भाग खूप हाय प्रोफाइल आहे। तुमच्या भागामध्ये तर मुंबई महानगरपालिकेचं हेड ऑफिस, सीएसटी स्टेशन यासारखे महत्त्वाचे भाग येतात। सुरक्षा हा या भागातला महत्त्वाचा समस्या आपल्याला आहे, हे माहितीच आहे। काय बदल केलाय तुम्ही या 5 वर्षात सुरक्षेच्या दृष्टीने, काय पावलं उचलली? महत्त्वाचं बघितलं गेलं तर हा VVIP वॉर्ड आहे। म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनस असो या चर्चगेट असो या शेअर बाजार, मुंबईतली एक नंबरची गोष्ट सगळ्या माझ्या वॉर्डमध्ये गेट ऑफ इंडिया असो। ज्या सुरक्षेच्या दृष्टिकोनाने केलं पाहिजे त्या विषय आपली महाराष्ट्र शासन यंत्रणा ज्या प्रकारे राबवली त्या प्रकारे राबवत आहे। त्यामुळे सुरक्षेचा आता तरी सध्या प्रश्न आहे नाही, पण त्या उद्या उद्भवेल तर त्यावर विषय बघू आपण। नक्की आपण विरोधकांकडून जाणून घेऊया। विनोद शेखर माजी नगरसेवक काँग्रेसचे आपल्या बरोबर आहे। विनोदजी, ज्यावेळेला काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेला इथं 26/11चा हल्ला झाला, त्यावेळेला आपल्याला लक्षात आलं होतं की आपले किती लूपहोल्स आहेत। आता नवीन सरकार आलेलं आहे, नवीन सरकारनं खरंच काही पावलं उचलली आहे? मला वाटत नाही की काही पाऊल उचललं आहे, कारण काय की आपण बघितले की भरपूर सुरक्षाचा लूपहोल्स अजूनही आहेत आणि 26/11च्या नंतर काँग्रेसने जे पाऊल उचलले होते त्याच्यानंतर जो नवीन सरकार आले होते त्यांनी काहीही केले नाही। मला वाटत नाही की सुरक्षा अजून चांगला आहे त्या ठिकाणी। सीसीटीव्ही लावले गेलेले आहेत, पोलिसांना कंट्रोल रूम मध्ये त्या सगळ्यांचं आउटपुट देण्यात आलेलं आहे। असं असलं तरी तुम्हाला अजूनही काय शंका वाटते? ती भीती जी 26/11ची होती ती गेलेली नाहीये का मनातून? आपण बघितलं तर सीसीटीव्हीचा जो प्रस्ताव होता ते काँग्रेस सरकारने आणले होते आणि हा प्रस्ताव आमचा होता, आम्ही सुरू केले होते। त्यांनी ते पण अजूनही त्यांनी कंप्लीट केले नाही। आता हे तुम्ही बघितले की गेले काही दिवसापासून भरपूर हल्ला झाले, मर्डर झालेले आहेत, लोकांचे ते सॉल्व्ह होत नाही। त्यासाठी मला वाटत नाही की सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू हा सरकारने काय पावलं उचललं। अरविंद गावडे आहेत मनसेचे आपल्याबरोबर, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। अरविंदजी, मला सांगा, ज्या पद्धतीनं विनोद शेखर आपल्याला म्हणत आहेत की आमच्या सरकारनं खरं तर सीसीटीव्हीचा प्रस्ताव दिला होता, पण तो प्रस्ताव 26/11चा हल्ला झाल्यानंतर आलेला होता। आता नवीन सरकारनं काही केलेलं आहे का या बाबतीत? ते सांगतात की आमच्या याच्यात वेळ मंजूर झाला नाही, हे म्हणतात आम्ही करतोय। अशा भांडणामध्येच इथला कारभार सुरू आहे, ह्या पूर्ण कुलाबामधला किंवा ह्या इथल्या विभागातला। वास्तविक पाहता ज्या जिथून कसाब ज्या ठिकाणून आला तिथे अजूनही तुम्ही जर पाहिलं तर बोटीची गस्त आहे ना, अजून तशी पद्धतीने त्यांना बरोबर बोटी दिल्या जात नाहीत। बोटी दिल्या तर त्याच्यामध्ये डिझेल दिलं जात नाही। अशा प्रकारच्या अनेक समस्या आहेत की जे पोलिसांना पण एवढा ताण आलाय। म्हणजे तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे लाखो मुंबईकर ह्या मतदारसंघात येतात, तो सकाळचा त्यांना त्रास, फेरीवाल्यांचा त्रास, या पोलिसांवरती त्यांचा होणारा ताण, ह्या सर्व गोष्टीमध्ये जी पोलिसांची कार्यक्षमता पाहिजे ती त्याच्यामध्ये होत नाही आणि त्यामुळे इथल्या जे राहणारी मंडळी आहेत त्यांना त्याचा भार सोसावा लागतो। मनसेचे आणखी काही पदाधिकारी आपल्या बरोबर आहे। तुम्ही मला सांगा की ज्या पद्धतीनं हा VVIP भाग आहे, या VVIP भागामध्ये सुरक्षा असो किंवा बाकीच्या व्यवस्था असो जसा असायला हव्या तशा आहेत का? नाही, तसे तर नक्कीच नाही दिसत आहेत त्या, कारण अर्ध्या अधिक आता हे म्हणतात की आमच्या वेळेचा प्रस्ताव होता, हे म्हणतात आम्ही चालू केलेलं आहे, पण अर्ध्यापेक्षा जास्त तर CCTV चालूच नाही आहेत। हे तर कोणालाही तुम्ही विचारलात ना तर कोणीही सांगू शकेल की हे नुसत्या भांडाभांडीमध्येच टाइम काढणारी माणसं आहेत, बाकी काही करू शकत नाही। नक्की आपण जरा शिवसेनेच्या लोकांकडून जाणून घेऊया। हे म्हणत आहेत की फक्त वेळ काढला जातोय, टाइमपास केला जातो आहे, प्रत्यक्षात सुरक्षतेमध्ये कुठलीही वाढ करण्यात आलेली नाहीये। आम्हाला वाटावं की आम्ही सुरक्षित आहोत असं या ठिकाणी काहीही नाही। आता असं आहे की ज्यांना जसं वाटायचं ते वाटून घेणं गरजेचं, पण त्याच्यासाठी सुविधा आणि सुरक्षतेसाठी ज्यांना जे गरजेचे पावलं उचलायचे असतात ते प्रत्येक पक्षाने उचलायला हवेत। तर स्वतः दुसऱ्यांवर टीका करण्या अगोदर आपण काय त्याचा पाठपुरावा केलेला आहे
ते महत्त्वाचं आहे. जसं 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 महाराष्ट्र शासनाने सीसीटीव्ही पहिला प्राधान्य महाराष्ट्र शासनाने केला आणि त्याचं उद्घाटन आपले पालकमंत्री सुभाष देसाई आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेलं होतं. तेव्हा सीसीटीव्ही पोलीस लावून तुम्ही बघा चालू आहे तिथे. हे जे म्हणतात ना हे खोटी गोष्ट आहे. ज्याचं सर्वात पहिले मी आजही झाला 26/11 झाला त्यावेळेला सुद्धा शिवसैनिकच पुढे होते आणि 26/11 झाल्यानंतर सुरक्षतेच्या कारणात शिवसेना प्रमुखांनी दिलेली जी आम्हाला वचनं आहेत त्यावेळेला आमचा हरीश साळवे. प्रश्न शिवसेनेचा नाहीये, प्रश्न प्रशासनाचा आहे. सर्वांनीच आम्ही केलं. मी सांगतो सर्वात पहिले आम्ही सीसीटीव्ही आम्ही विटी स्थानकला लावले आणि आजही एक बाजारगेटमध्ये त्यांचे दोन्ही सीसीटीव्ही चालू आहेत. अशा प्रकारे पहिली पुढाकार आम्ही लावलेले आम्ही पक्षांनी लावलेले चालू आहे. माजी नगरसेवक कांग्रेस के पूरन दोषी आपल्या बरोबर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. पूरन जी बताइए कि जिस तरीके से फिलहाल ये लोग लड़ रहे हैं सीसीटीवी को लेकर, क्या वाकई में सीसीटीवी जो है वो चल रहे हैं, काम कर रहे हैं? नहीं, हम पहले 26/11 पे चले जाते हैं. तो 26/11 का नरीमन हाउस पे जो हमला हुआ था वो पहला मॉब में लीड किया था उसको, और मेरी ऑफिस ही हेड ऑफिस बनी थी और पूरा ऑपरेशन मेरे ऑफिस से हुआ था. अब कोई कुछ भी क्लेम करे वो बात अलग है. उस समय फ्यूज भी निकालने हम ही गए थे, पूरा ब्लैकआउट भी मैंने ही किया था और हम कांग्रेस के हैं. पहली बात. दूसरी बात, 26/11 के बाद जो भी सिक्योरिटी अरेंजमेंट्स कांग्रेस पार्टी ने किया था, जैसे वो जहाँ पे लैंड हुए थे तो वहाँ पे पुलिस बैठी रहती थी 24 आवर्स, आज वो नहीं है. जो बोट्स लाए थे स्पीड बोट्स, वो स्पीड बोट्स आज चालू नहीं है. जितने भी बीचेज है सब पे वो स्पीड बोट्स रखी गई थी, आज वो एक भी नहीं है. तो ये फैक्ट्स है. अब सीसीटीवी किसने लगाया, बट सीसीटीवी विल कम इनटू प्ले आफ्टर द इंसिडेंट. आज जब अटैक होगा तब क्या, हम कैसे बचेंगे? सरकार उसका नहीं सोच रही है. सरकार क्रेडिट लेने का सोच रही है. क्या हमला होने के बाद हम उसको कैसे पकड़ेंगे उसका बंदोबस्त कर रही है सीसीटीव्ही से. हो, हे जरी खरं असलं तरी 26/11चा हल्ला झाला त्यावेळेला राज्य सरकार काँग्रेसचं होतं आणि त्यावेळेला तुम्ही गाफील राहिला होतात. ही गोष्ट तुम्ही मान्य करता की नाही? नाही, हे तर संपूर्ण देशामध्ये चालू आहे. सर्वच सरकार गाफील असं म्हणता येणार नाही. इट इज अ इंटरनॅशनल फिनॉमिना जे संपूर्ण जग सफर करतो आहे. ठीक आहे. परत ते अतिरेकी जे येतात आहेत ते आत्मघाती हल्ला असतो, ते मरण्याच्या प्रयत्नाने येतात. तर जे मरायला येतो त्याच्यासाठी तुम्ही कितीही बंदोबस्त केलं ते नासफल होतो जास्त करून. हे बघितलंय. आपण भाजपची काही लोक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ज्या पद्धतीने अशोक पाटील आपल्या बरोबर आहेत. अशोकजी, मला सांगा, ज्या पद्धतीने आता हे म्हणतायत की जेव्हा आत्मघाती हल्ला होतो त्यावेळेला काही कल्पना नसते, परंतु ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या काळामध्ये हा हल्ला झाला, आता भाजपचं सरकार आहे, भाजपचं सरकार असताना एखादा हल्ला होऊ शकतो असं सातत्यानं बोललं जातं. ते वेगवेगळ्या सुरक्षा यंत्रणांकडून असो किंवा आणखी कोणाकडून असो. असं असताना आत्ताच्या घडीला या संपूर्ण कुलाबा वॉर्डमध्ये सुरक्षित वाटावं असं काय केलंय? आता महाराष्ट्र शासनाने जे आपल्याकडे सागरी व्यवस्था, कोस्ट गार्ड या असे एकदम दमदार केलेले आहे आणि आपण बघितलेले आहे का जागेवरती सीसीटीव्ही लागलेले आहे. समुद्राच्या किनाऱ्याकडे तरी समुद्र किनाऱ्याजवळ पण शिड्या हे लागलेले आहेत आपले सीसीटीव्ही. परंतु अजून किती जागरूक राहणं पाहिजे ते आपल्या नागरिकांनी विचार केला पाहिजे त्याचा, आणि सतर्कने लोकांनी आपले डोळे खोलून लोकांना म्हणजे सतर्क म्हणजे आपल्याला हे करायला पाहिजे का, आवाहन करायला पाहिजे का जागो. आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनाची सरकारने जे कामं केलेले आहेत आता ते एक बेदम वारात ताकददम केलेले आहे. शिवसैनिकांकडून सुद्धा जाणून घेऊया. नागरिकांनी जागं राहायला पाहिजे असं भाजपच्या लोकांचं म्हणणं आहे. सरकार प्रयत्न करत आहे असंही त्यांचं म्हणणं आहे. जरा शिवसैनिकांकडून, आणि मुख्य म्हणजे आपल्या बरोबर संतोष सुर्वे आहे. संतोष सुर्वे हा संतोषवीर हा या भागातला असा व्यक्ती आहे ज्यानं 26/11चा हल्ला नुसता डोळ्यानं बघितला नाही तर त्यांनी अनुभवला सुद्धा. संतोष, आपण त्यावेळेला एकत्रित काम केलं, आपल्याला माहिती आहे की 26/11चा हल्ला किती भयंकर होता. त्यावेळेला आपण गाफील राहिलो होतो, परंतु आता या हल्ल्याला जवळपास 8 वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहेत. असं असताना आपण काहीतरी सुरक्षा वाढवली आहे का? सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं जे राज्य सरकार आहे, शिवसेना भाजपचा राज्य सरकार आहे, तुम्ही या राज्य सरकारच्या कारकिर्दीत पाहिलं कुठेही कुठचाही हल्ला झालेला नाही आहे. 26/11चा जो हल्ला होता हा भारतावरती एक नामुष्कीचा हल्ला होता, कारण की ते हल्ला फक्त काँग्रेस सरकारच्या राज्यात झालेले. भरपूर असे बॉम्बस्फोट झालेले आहेत, पण शिवसेना भाजपच्या सरकारमध्ये कुठचेही अजून हल्ले
मुंबईत किंवा भारतात कुठे झालेले नाही आहेत. हल्ला झाला नाही हा दुसरा मुद्दा आहे, परंतु हल्ला होऊ नये म्हणून जी काही सुरक्षितता घ्यायला पाहिजे ती घेण्यात आलेली आहे. घेण्यात आली. आज तुम्ही गेट ऑफ इंडियाला गेलात पाहिलात, आज त्या ठिकाणी सीसी कॅमेरे बसवण्यात आलेले मुंबई पोलिसांच्या माध्यमातून. त्या ठिकाणी मुंबईच्या बाहेर अलिबागला जाणारा पब्लिक असतो त्याला पण पूर्ण चेकिंग केल्याशिवाय तिथे सोडला जात नाही, किंवा तिथून आलेला पब्लिक असतो अलिबागवरनं गेट ऑफ इंडिया त्यालाही कुठे चेकिंग सोडून राहतात. तुम्ही 31 डिसेंबर असो, गणेश उत्सव असो, त्या नवरात्र त्या उत्सवामध्ये महाराष्ट्र सरकारचे जे पोलीस आहे ते आपलं कर्तव्य खरोखर प्रामाणिकपणे बजावतात. सुरक्षा दृष्टिकोनातून राज्य सरकार हा पहिला प्राधान्य सुरक्षा दृष्टिकोनातून देत असतं. अतिरेकी हल्ला हा काही ठरवून केला जात नाही, कोणालाही त्याची कल्पना नसते. हे जरी खरं असलं तरीही ज्या पद्धतीनं आता हे म्हणतात की गेल्या 8 वर्षामध्ये आम्हाला थोडं जास्त सुरक्षित वाटायला लागलेलं आहे, कारण 8 वर्षामध्ये थोडीशी सुरक्षिततेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. खरंच तुम्हाला सुरक्षित वाटतंय का? अजिबात नाही. आपण कुठल्याही मुंबईकरला विचारा, मला वाटतं आज तो आम्ही जास्त असुरक्षित आहे. मुंबईकरांना तुम्ही विचारा की जो सेफ्टी काँग्रेसच्या राज्यामध्ये होता ते आता नाही आहे. आता आपण बघितले तर गुंडागर्दी चालू आहे, राज्य सरकारमध्ये असले किंवा बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये असले. आणि स्वतः असं आहे की जो लोक हल्ला करणारा लोक ते आता सत्तामध्ये बसलेले आहेत, तर होणार काय? मुंबईकर कुठे सुरक्षित राहणार? एक मोठा आरोप करताय तुम्ही सत्ताधाऱ्यांवर. बिलकुल, माझा आरोप मी साबित करणार आहोत. काय पुरावे तुमच्याकडे हा आरोप सिद्ध करायला? माहिती आहे की कितीही दंगा झाले, काही भांडण झाले, तर त्यांचं मूळ कारण काय आहे? सत्ताधारी पक्ष, सेना, बीजेपी हेच करतात. नक्की आपण जरा सेनेकडून घेऊया की मला काँग्रेसवाल्यांनी आता हे जे बोलले त्यांच्याच एका त्यावेळच्या पार्टी अलायन्स मध्ये ऐसे हल्ले तो छोटे छोटे होत जाते. ये बोलने वाले आज ये बोल रहे छोटे छोटे बातें होती है. 26/11चा जे हमला झाला ते काँग्रेसच्या शासनात झाला आणि त्या आता आमच्यावर ब्लेम करतात की तुमच्या इथे सुरक्षा नाहीये. त्यावेळी किती तुमची सुरक्षा होती? कसा झाला तो हमला? त्यावेळी पुण्याला पण हमला झालेला होता बेकरीच्या. त्यावेळी देशात हल्ले होत होते. यांच्या राज्यात परमेश्वराच्या कृपा आशीर्वादानं असा हल्ला अजून झाला नाही, हो नये त्याच्यासाठी जी सुरक्षितता पाहिजे ती शिवसेना भाजप सरकार ठेवणार आहे. त्याची काळजी यांनी करण्याची गरज नाही. आज हे दोन्ही मंडळी बाहेरच्या अतिरेकाची गोष्टी करतायत, पण ह्या मतदारसंघामध्ये इतक्या प्रचंड झोपड्या वाढल्या आहेत. इथे आज झोपड्यामध्ये किती अतिरेकी आणि आतंकवादी राहिले असेल यांची कल्पना यांना नाहीये. वास्तविक पाहतात अरविंद गावडेंकडनं मी जाणून घेणारे ब्रेक नंतर की त्यांचं असं म्हणणं आहे की इथं मोठ्या प्रमाणावर अनधिकृत झोपड्या झालेल्या आहे आणि या झोपड्यांमध्ये कुठल्याही पद्धतीची काळजी घेतली जात नाही. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती असलेले लोक आहेत किंवा नाहीत. पुन्हा एकदा कुलाबा हा परिसर अतिरेक्यांच्या भक्षस्थळी पडू शकतो अशी साशंकता ते व्यक्त करतायत. या सगळ्यांची मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. एखाद्या भागाची सुरक्षा हा जरी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारा विषय असला तरी या विषयाला सुरुवात मात्र आपण बघतो कायमच ग्राउंड लेवलवर सुरू होते, स्थानिक पातळीवर. त्यामुळे नगरसेवक आणि बाकीच्यांचं काम जे आहे ते अधिक महत्त्वाचं ठरतं, कारण ते एक प्रकारचे वॉचडॉग आहे. आपल्या भागामध्ये काय होतंय याची सगळ्यात आधी कुणकुण जी आहे ती नगरसेवकांना लागत असते, स्थानिक पदाधिकाऱ्यांना लागत असते. या भागामध्ये वर्षानुवर्ष काँग्रेसच्या आमदार ॲनी शेखर होत्या, त्यांचे सुपुत्र आपल्या बरोबर आहेत विनोद शेखर. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. बरोबरच काँग्रेसचे काही पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. अतिरेकी हल्ला हा नंतरचा विषय झाला, परंतु या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत झोपड्या वाढलेल्या आहेत. आम्ही ऐकून आहोत की या भागामध्ये पाणी माफिया तर एवढा स्ट्रॉंग आहे की जोपर्यंत पाणी माफिया सांगत नाही तोपर्यंत नगरसेवक सुद्धा निवडून येऊ शकत नाही. हे एवढं सगळं का फोफावलं या भागात? नाही, एक बघा की मुंबई महानगरपालिकामध्ये मी एक प्रस्ताव मांडले होते आणि प्रशासनाने ते स्वीकारून एक सुजल मुंबई म्हणून एक प्रस्ताव स्थायी समितीमध्ये आणले होते. त्याच प्रस्तावामध्ये असं होतं की कोणीही पाणी मागितले तर त्यांना पाणी भेटणार डायरेक्टली आणि मीटर पण त्यांना इंडिव्हिज्युअल लागणार आहे. पण त्यावेळेवर मी सदस्य होता आणि शिवसेना बीजेपीने त्यांना नकारले. त्यांचं म्हणणं असं होतं की एखाद्या हा प्रस्ताव पास झाले
तर काँग्रेसला त्याचं श्रेय भेटणार आहे. पण माझ्या त्या मीटिंगच्या मिनिट्स पण आपण बघितले तर मी स्वतः सांगितले होते की श्रेय आम्हाला नको, पण लोकांना पाणी द्या. सुजल मुंबईच्या अंमलबजावणी तुम्ही करा, पण त्यांनी नकारले होते. त्यासाठी आज मुंबईकरांना आज पाणी भेटत नाही. मुंबईमध्ये पाणी भरपूर आहे, 24 तास आपण देऊ शकते, पण का देत नाही? तुम्ही मला सांगा की झोपड्या का वाढल्यात अनधिकृत? ज्या पद्धतीनं विनोद शेखर सांगतात की ठीक आहे राजकीय श्रेयवादाच्या लढाईमध्ये पाणी अडकलं, पण मग झोपड्या का वाढल्यात? पण झोपड्यांची जी जागा आहे ते एक तर कलेक्टर बोलतं की आमची लँड आहे किंवा महानगरपालिका बोलते आम्ही तिकडे जाऊन कारवाई करू शकत नाही. त्यामुळे जे पोलिसांचा पण जो त्याच्यात पार्ट असतो की त्याच्यावर वॉच ठेवून त्या झोपडीदारांवर कारवाई केली पाहिजे, तर तसं काही होताना दिसत नाही. नगरसेवक आमदार म्हणून काही जबाबदारी नाहीये का? तुम्ही याबद्दलच्या तक्रारी, अनधिकृत झोपड्या वाढतायत याबद्दलच्या तक्रारी का केल्या नाहीत? हम लोग तो चाह रहे थे कि भाई वो झोपड़ा पड़ा है उसको कम होना चाहिए. हम लोग पुलिस है, पुलिस कुछ करती नहीं है वहाँ पे और लोग का झोपड़ा बढ़ते चले जा रहे. नाही, नुसतं पोलीस प्रशासन नाही, महानगरपालिका राज्य स्तरावर सुद्धा जसं मी म्हणाले की अॅनी शेखर या वर्षानुवर्ष या ठिकाणी आमदार होत्या, त्यांनी यासाठी पावलं का नाही उचलली? नहीं, उन्होंने आवाज उठाया ना, विनोद शेखर ने आवाज उठाया था पानी के लिए हम लोग ने. और भी पार्टी लोग हैं उनको गुमराह करके लोग को बहका के उन लोग को अलग अलग राह दिखाते हैं. इसके लिए हम लोग आवाज तो उठाते हैं कांग्रेस पार्टी. पाणी माफिया या भागामध्ये एवढा जोरदार आहे की रोज सकाळी या सगळ्या इथे जे मोठ्या पद्धतीने शॉप आहेत त्या शॉप्सना पाणी पुरवठा या टँकरच्या माध्यमातूनच केला जातो. शहा मॅडम आहेत आपल्याबरोबर मनसेच्या, त्यांच्याकडून जाणून घेऊया एवढा हा जो पाणी माफिया आहे, हा पाणी माफिया इथं फोफावला कसा? कारण पाणी ही जर महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारी गोष्ट आहे, तर हा पाणी माफिया इथं वाढला कसा? ह्या सगळ्या प्रश्नांचा खरं तर नगरसेवकांनी विचार केला पाहिजे. ह्याच्या आधी नगरसेवक हा जेव्हा आपण हे जे बेसिक हा एक मोठा एरिया आहे आणि ग्राउंड लेवलला नगरसेवक फक्त एवढाच विचार करतात की काही वेगवेगळे कॉम्पिटिशन्स लावून आपली सीट कशी निघेल ह्याचाच विचार करतात. नंतरच्या 5 वर्षामध्ये लोकांना काय सुविधा द्यायला पाहिजे ह्याचा ते लोक विचार करत नाही. पाणी माफियाचा प्रश्न पेपरमध्ये पण आलाय, त्याचा पाठपुरावा सुद्धा केलाय. एक डॉक्टर म्हणून मी त्यांचे लोकल तिथे ज्या लोकांशी खूप कनेक्टेड आहे ते जेव्हा मी बघते तर हा पाणी माफियाचा प्रश्न हा खरंच ज्वलंत प्रश्न आहे. मनसेतर्फे आम्ही बऱ्याचदा त्याचा पाठपुरावा सुद्धा करायचा प्रयत्न केलेला आहे, पण तिथे एक लॉबी जी तयार होते ना त्याच्यामुळे तिथे तुमची इंडिव्हिज्युअल दाद कोणी घेत नाही. मी स्वतः ह्या गोष्टीसाठी सफर झालेली. दुसरी गोष्ट, तुम्ही जो झोपड्यांचा प्रश्न विचारलात मॅडम, त्याच्याबद्दल मी असं सांगेन ना, बांगलादेशी लोक, जसं बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की बांगलादेशी लोकांना इथे आणू नका महाराष्ट्रात किंवा मुंबईत. अगदी इथे काय आपण जातीपातीचा विचार नाही करत आहे, पण जर तुम्ही विचार केला तर आता ह्या बांगलादेशी लोकांचे आपण जे झोपडा देतोय त्याला दुसऱ्या विभागांचे नगरसेवक किंवा पदाधिकारी असतात, तेच त्यांची रेशन कार्डची कामं करून देतात. लोकप्रतिनिधीच्या लेटरवर त्याचे राशन कार्ड म्हणजे इश्यू होतात आहे. आमच्याकडे काही पुरावा पण आहे ते. बांगलादेशीला पण रेशन कार्ड दिलेले. लोकप्रतिनिधी तुम्ही बघू शकता, इथे पूर्ण पेपर आहे. ह्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणजे जो नगरसेवक आहे लोकप्रतिनिधी तो स्वतः उत्पन्नाचा दाखला त्यांना देतोय. हा त्याचा घरात बघायला गेला हा किती उत्पन्न आहे काय आहे म्हणजे. आपण हे बघतोय सगळेच्या सगळे अनधिकृत पद्धतीने दिले गेलेले पॅन कार्ड आहेत आणि आधार कार्डवर हे लोक राशन कार्ड इश्यू करतात आहे आणि त्याच्यामध्ये उत्पन्न दाखला लागतो, पण उत्पन्न देतो कोण? स्थानिक नगरसेवक. पण इथला स्थानिक नगरसेवक देतोय म्हणजे 226 ला वॉर्डला. असा 4 जण कामाला आहेत. एक माणूस समजा 7,000 रुपये पगार घेतो तर त्याचं मंथली किती, इयरली किती झालं? नगरसेवक लिहून देतो 15,000 आणि तो येऊन सांगतो की माझ्या घरात 2 मुलं कामाला आहेत, ते 7,000 रुपये घेत आहेत पगार. मग तुम्ही कुठल्या हिशोबाने दिला? आणि त्यांचं जर जुनं कुठेतरी रेशनिंग कार्डची अधिकृतपणे असणारच, ती न कापता तुम्ही डायरेक्ट त्याला इश्यू कसं करता? या भागात सगळ्यात जास्त काँग्रेसचे नगरसेवक आहे. मी येते तुमच्याकडे. काँग्रेसच्या पुरणदोषींना काही, माजी नगरसेवक पुरणदोषींना काहीतरी बोलायचंय, काय म्हणणं आहे तुमचं? पहिला प्रश्न राहिला पाण्याचा की इकडे वॉटर माफिया कसे काय वाढले. 80% काँग्रेसचे लोक बोलू तर, अरे बाबा ऐकून तर घे राजा. महानगरपालिकामध्ये गेल्या 30 वर्षाने शासन सेना भाजपाच्या. या लोकांनी एक नियम आणला, 1995च्या नंतर लोकांना पाणी द्यायचं नाही, त्यांना झोपडपट्टीमध्ये एलिजिबलच करत नाही, त्यांना पाणीचा कोटाच नाही. ठीक आहे, हे नियम होता. दुसरीकडे जे बिल्डर लॉबी आहे, बिल्डर लॉबीला घेऊन काय काय झाले प्रकरण मुंबईमध्ये तुम्हाला सुद्धा माहित आहे. ठीक आहे, आता ते बिल्डर लॉबी असते त्यांच्या फायनान्सवर झोपडे बांधले जातात. बिल्डर लॉबीना आणणारे कोण आहेत कुलाब्यात ते प्रश्न आहे. आता हे बिल्डरच्या लॉबी आधारावर झाले, ते त्यांना परत वोटर लिस्टमध्ये एकदा आले की ते कुठल्याही पक्षाचा पॉलिटिशियन असो, जर तो वोटर झाला तर पॉलिटिशियनला त्याचं काम करायचं आहे त्याच्या मतदानसाठी.
पण राज्य सरकारमध्ये तुम्ही होतात, अनधिकृत झोपड्या वाढणं त्याला नियंत्रणात ठेवलं तुमची जबाबदारी. नाही असं आहे आम्ही मी माझ्या पर्टिक्युलर सांगतो. मी माझे 50 रेकॉर्डवर भेटल पत्र, फक्त डेप्युटी कलेक्टर किंवा म्युन्सिपाल्टीला नाही, चीफ मिनिस्टरना, रेव्हेन्यू मिनिस्टरना, अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टरना, इतकंच नाही तर सेंट्रलला सुद्धा. आता याच्यावर कारवाई मी करू शकत नाही, मी एक नगरसेवक होता. मी कंप्लेंट टाकू शकतो. कंप्लेंट टाकली, प्रशासन काय करते, आमचे पेपर त्यांना देतात, तिकडे बोर्ड लावले जातात. चला जरा सेनेकडून जाणून घेऊया की त्यांचं काय म्हणणं आहे या भागामध्ये. ज्या पद्धतीनं ते म्हणतायत की पाणी माफिया निर्माण झाला कारण महानगरपालिकेनं 95 नंतरच्या झोपड्यांना पाणी देणार नाही असा निर्णय घेतला. पण मुळात झोपड्या का झाल्या? प्रणाली ते 226 वॉर्डचं बोलत होते. आपण संपूर्ण कुलाब्याबद्दल बोलूया. नाही, कसं आहे काय, प्रत्येक वेळेला तिकडे नगरसेवक काँग्रेसचाच राहिलेला आहे आणि त्याच आंबेडकर नगर आणि मूर्तीनगरमध्येच झोपडी आणि पाणी माफिया आहेत आणि त्यांची 5-5 मंडळं आहेत जिथून ते लोक कलेक्शन करतात पाण्याचं. आणि मी सांगतो हा 227 वॉर्ड हा ॲक्च्युली हा युनिक वॉर्ड आहे अख्ख्या मुंबईने भारतामध्ये. ह्या वॉर्डमध्ये डिफेन्स एरिया आहे, ह्या वॉर्डमध्ये आपलं BPT आहे, रेल्वे कॉलनी आहे, दोन्ही मोठे उद्योगपती अंबानी आणि टाटा पण इथे राहतात. ह्या वॉर्डमध्ये झोपडपट्टी नाही आहे. आता नवीन वॉर्डमध्ये गीतानगर आलेला आहे, पण गीतानगर हा कधीच वाढलेला नाही आहे. फक्त त्यांचा जो 226 वॉर्ड आहे तिथेच झोपडपट्टी वाढलेली आहे. झोपड्या वाढल्या की पाण्याचा ताण वाढत असतो, झोपड्या वाढल्या की बाकीच्या सगळ्या अम्युनिटीजचा ताण सुद्धा वाढत असतो. या ठिकाणी गटर व्यवस्था जी आहे ती सुद्धा निकृष्ट दर्जाची आहे, कारण दिवसा आणि रात्री म्हणजे राहणारे मूळ इथले लोक आणि इथं रोज कामानिमित्त येणारे लोक याच्यामध्ये खूप जास्ती फरक आहे. दुप्पट ताण वाढतो. ते आपण काय इम्प्रूव्ह करू शकलो नाही एवढ्या वर्षात? महत्त्वाचं तुम्हाला एकच सांगतो, पाणी माफिया जे शिवसेनेचा प्रयत्न आहे, आम्ही आजच्या तारखेला सुंदर नगरी, आझाद नगरी, खासदार साहेबांच्या फंडातनं आम्ही कमीत कमी 1000 ते 2000 घरांना पाणी दिलं, घरोघरी पाणी देण्याचं काम आंबेडकर नगर म्हणजे चालू आहे. तुम्ही चौकशी करा. हे जे ते म्हणतात ना, तुम्ही जावा तिला फिरा, मग तुम्हाला जनता सांगेल. हे सांगून ऐकून काय उपयोग नाही. तुम्हाला सांगतो, तुम्हाला आता मी सांगतो, 1 मिनिट 2 मिनिटं. आज मला सांगा की हे म्हणतात की आज बघा केंद्रामध्ये यांची सत्ता आहे गेली 2-3 वर्षापासून, राज्यामध्ये यांची 2 वर्ष झाली सत्ता आहे, महापालिकेत गेली 30-35 वर्ष यांची सत्ता आहे. एवढी सत्ता असताना मग झोपड्या अजूनही का वाढतायत? आणि झोपड्या वाढलेल्या आहेत कारण त्यांना सरस आम्ही रेशन कार्ड काढून देतात आणि मॅनग्रोव्ह कट करून त्याच्यावरती झोपड्या पाडल्या केल्या जातात. आजही जातात त्यांना आजही रेशन कार्ड दिले जातात आणि सेनेच्याच पद्धतीने त्यांना रेशन कार्ड देत असतात. तर ह्या पद्धतीने मी सांगतो तुम्हाला, ऑटोमॅटिकली त्याच्यामुळे काय होतं की गोष्टीवर ताण येतो, पाण्यावर ताण येतो, झोपड्या आल्या की. आणि जर तुम्हाला जर पाण्याची लाईन काढली, जवळजवळ 150 लाईनी ह्या झोपडपट्टी वस्तीमध्ये आहेत. जर फक्त जर त्या ज्यांच्याकडे खरेच जे राहतात त्यांना जर पाणी मिळालं, पाणी इनफ आहे. पण प्रत्येकाने तिथे अनधिकृत माणसं तिथे भाडेकरू ठेवलेत, त्या भाडेकरूंना हे पाणी लागत असतं आणि म्हणून हे पाणी माफिया वाढलेले आहेत. आणि एक जग 5-5 रुपयांनी नळ हंडा 5-5, 10-10 रुपयाला विकला जातो. अक्षर तुम्ही आम्ही जेवढे कमवत नाही त्याच्यावर 10 पटीने पैसे ही मंडळी कमवत असतात आणि हाच पैसा नगरसेवकाच्या निवडणुकीमध्ये वापरतात. म्हणजे या संपूर्ण पाणी चोरी प्रकरणामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या ज्या मोठ्या मोठ्या पाईपलाईन आहे, या पाईपलाईनला छिद्र पाडून रोज सकाळी तिथून पाण्याचा उपसा केला जातो. त्यामुळे नावा देखल्याला जरी या भागातल्या कुलाबा परिसरामध्ये जरी पाणी पुरवठा होत असला तरी सुद्धा कुठे ना कुठे काही दिवसांपूर्वी, काही वर्षांपूर्वी मनसेनं हे स्टिंग ऑपरेशन केलं होतं, प्रसारमाध्यमांना सोबत घेऊन हे स्टिंग ऑपरेशन केलं होतं आणि त्यावेळेला आम्ही जनतेला दाखवलं होतं की कशा पद्धतीनं रस्त्यांना पाईपलाईनला छिद्र पाडून तिथून पाण्याचा उपसा केला जातो आणि नंतर तेच पाणी विकलं जातं. म्हणजे इथं नुकसान होतंय मुंबई महानगरपालिकेचं, इथं नुकसान होतंय राज्य सरकारचं आणि पर्यायानं सर्वसामान्य नागरिकांचं. या समस्यांवर सुद्धा आपल्याला वेध घ्यायचा इथं, परंतु इथं वेळ झाला का छोट्याशा ब्रेकची. जरी या भागामध्ये टाटा अंबानी राहत असले, हा VVIP भाग असला तरीही या भागामध्ये सुद्धा इतर भागांमध्ये असलेल्या समस्या नाही आहेत असं नाही. इथं सुद्धा रोडची समस्या, इथं सुद्धा पाण्याची समस्या आहे. आता थोड्या वेळापूर्वी काँग्रेसच्या एका व्यक्तीने आरोप केलाय की या ठिकाणी झोपड्या वाढायला खरं कारणीभूत आहे ते शिवसेना, कारण शिवसेनेचे लोक इथे स्थायिक झालेल्या लोकांना राशन कार्ड असो, आधार कार्ड असो, पॅन कार्ड असो बनवून देतात. काय म्हणणं आहे तुमचं? संतोष भी राशन कार्ड बनाता है. मैडम यहाँ पे अपना
स्टील गुडोन है, गरीब जनता नगर स्टील गुडोन है, उधर पे PWD की जगह बहुत दिन से खाली पड़ी हुई थी। वहाँ पे 227 का मकरंद नार्वेकर, राहुल नार्वेकर वहाँ पे 100-200 झोपड़ा भी बनवा दिया है, नया झोपड़ा। और एक टंडन करके बिल्डर है, उसको जो है ना तो उसने दे भी दिया है। और वहाँ पे अभी पानी जो है ना तो लाइन जो है ना तो चलो अनलीगल लाइन जो है ना तो शिव शक्ति नगर और गरीब जनता नगर से नहीं नाम के ऊपर से नहीं अनलीगल लाइन भी जो है ना तो पाणी का पास करवा के दे दिया है। नक्की. आता ज्याबद्दल बोलताय ते मकरंद नार्वेकर हे सध्या त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे, अपक्ष नगरसेवक आहे. यांचं म्हणणं आहे की त्या भागामध्ये 200 झोपड्या झालेल्या आहे. संतोष वीर यांच्यावर आरोप झालेला आहे की हे राशन कार्ड बनवून देतात. त्यांना विचारूया, तुमच्यावर काँग्रेसने थेट आरोप केलाय की तुम्ही राशन कार्ड बनवून देता, पॅन कार्ड आणि आधार कार्ड तुम्ही बनवून देता, काय तुमचं म्हणणं? माझे मित्र नवनिर्माण सेनेचे शाखाध्यक्ष 226 समीर शेख जे पेपर दाखवले ते अपक्ष नगरसेवक मकरंद नार्वेकरचे पेपर दाखवलेले आहेत. जर सामान्य नागरिकांचं त्या ठिकाणी काम करत असेल, कारण की सर्वच पक्षाचे लोक तिथे आता इलेक्शन आले म्हणून जातात, मी पण जातो, पण मी जे माझे मित्र आहेत समीर शेखने जे पुरावे दिलेत पॅन कार्ड आणि आधार कार्डवर ते मकरंद नार्वेकर करून देतोय. आम्ही आमच्याकडे जो लीगल आहे, जो मराठी माणूस आहे, जो मुंबईमध्ये राहतोय त्यांच्यासाठी मदतसाठी गरजूसाठी आम्ही कामाला त्याला जातो. पण मकरंद नार्वेकर तुमचे समर्थक आहेत, अपक्ष जरी निवडून आले असले तरी पाठिंबा त्यांनी तुम्हाला दिला होता मुंबई महानगरपालिकेमध्ये. मग आपण कोणाचा पाठिंबा घ्यायचा याचे काही निकष असावेत की नाही? जो व्यक्ती अनधिकृतपणे लोकांना पॅन कार्ड राशन कार्ड बनवून देत असेल अशाचं समर्थन का घेतंय शिवसेना? नाही, त्यांनी स्वतःहून समर्थन दिलं होतं त्यामुळे आम्ही घेतलं होतं. त्याच्या महत्त्वाचं काही नाही की त्यांनी दिलं आणि घेतलं आम्ही, ते आमच्या संगती होते. आता आहेत नाहीत ते आता स्वतः त्याचे भाऊ राष्ट्रवादीचे आमदार आहे, ते आमदार आहे आता ते दोघं वेगळी चूळ मानली आहे. त्यामुळे शिवसेना आता त्यांचा काही संबंध नाही, फक्त पाठिंबा होता हो, ते शिवसेना पक्षाचे नाहीत ते. पण हे नगरसेवक म्हणून तुम्हाला किती त्रासदायक आहे की झोपड्या वाढतायत, ग्राउंड फ्लोअर होते मग फर्स्ट फ्लोअर झाले, सेकंड फ्लोअर झाले. नाही, पण मला एकच सांगा, तुम्ही झोपड्या वाढल्या म्हणतात ते आमच्या खात्यात बीपीडी आहे, कलेक्टर लँड आहे, ते आमचा त्याचा काही संबंध नाही. शिवसेनेचा हा पहिला काँग्रेसचे आमदार, काँग्रेसचे नगरसेवक होते आणि आजही इकडे काँग्रेसचं राज्य आहे, काँग्रेसचे नगरसेवक आहे. पण पुढे शिवसेनेचे नगरसेवक आल्याशिवाय राहणार नाही. सुरक्षितता हा किती मोठा प्रॉब्लेम होतो जेव्हा झोपड्या वाढतात त्यावेळेला? सुरक्षितता, महिला आहात तुम्ही, सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला काय वाटतं? सुरक्षितता धोक्यात येत नाही का जेव्हा झोपड्या वाढतात तेव्हा? सी मुझे लगता है जितना मैंने अभी देखा है और समझा है कि द पॉपुलेशन जो है वो XYZ तरीके से बढ़ गया है, बट सेफ्टी जब हम सेफ्टी की बात करते हैं स्पेशली फॉर वुमेन, मैंने एक प्रोग्राम उठाया था वुमेन सेफ्टी एंड चाइल्ड अब्यूज. सो आई थिंक एवरीबडी इज पानी है विच आर सीरियस प्रॉब्लम्स, बट देर आर अदर प्रॉब्लम्स लाइक वुमेन सेफ्टी, चाइल्ड अब्यूज. हम ये सब चीज़ को निग्लेक्ट कर रहे हैं for other perspectives. So I would say safety is also very important for women and for the younger generation. बरोबर. जसं म्हणतात VVIP भाग आहे, याच्यामध्ये एवढे मोठे मोठे हॉटेल्स आहेत, ताजसारखं हॉटेल आहे, गेटवे आहे, मुंबई महानगरपालिकेचं हेड ऑफिस आहे, CST स्टेशन आहे, अगदी प्राईम सगळ्या गोष्टी आहे, तरी सुद्धा महिलांना असुरक्षित वाटतं. मला असं वाटतं की सध्या तर आपण CCTV लावलेले आहे, असुरक्षित कसं वाटतं? कारण सध्या झोपडपट्टी वाढल्यामुळे चोरीचं प्रमाण वाढतो. त्या हिशोबाने चोरीच्या प्रमाणामुळे महिला रात्रीच्या की संध्याकाळचा काही ज्वेलरी आहे की काही इम्पॉर्टंट वस्तू घेऊन बाहेर निघू शकतो, स्वतःचा आधार कार्ड सुद्धा घेऊन जाऊ शकत नाही. ज्या विभागात झोपडपट्टी वाढला आहे त्या विभागात, त्या एवढ्या तरी मला सांगणं गरजेचं आहे की 226 जिकडे काँग्रेसचे नगरसेवक आहे तिकड्या विभागात हा विषय जास्त चालतो. आमच्या 224 जे आता 25 झालं त्या विभागात झोपडपट्टी नाही आहे. आमचा विभाग सुखेफ आहे. MRA पोलीस स्टेशनमध्ये सगळ्याच गल्लीमध्ये जे कॅमेरे लावले आहेत त्यांच्या लाईव्ह तिकडे ते लोक करतात. काही झालं लगेच आम्हाला तिकडे भेटते. भाजपला काहीतरी सांगायचं आहे, त्यांचं बऱ्याच वेळचं म्हणणं आहे की त्यांचं ऐकून घेतलं जात नाहीये. चला तुम्ही सांगा काय म्हणायचं तुम्हाला? जैसे कि अभी फिलहाल जो पिछली गवर्नमेंट थी अपने जो कांग्रेस की थी, जैसे कि बोल रहे लोग सब कि झोपड़े बड़े हैं, तो फिलहाल तो ऐसा नहीं लगता कि 2014 के बाद जो हमारी गवर्नमेंट आई है बीजेपी और शिवसेना की, उसमें झोपड़े बड़े हैं. और सेकंड थिंग कि वो उस टाइम पे बड़े थे ये लोग ने क्या एक्शन किया है, क्योंकि अभी भी ऐसा महानगर पालिका में इनकी कॉर्पोरेटर है कहीं कहीं जगह पे, जैसे कि हम 226 में आता आमदार तुमचे आहेत, आमदार आमचे, बट
मॅडम मला इतकंच बोलायचं आहे का आज या झोपडपट्टीमध्ये 8,500 झोपडपट्टीची वस्ती आहे. 8,500 झोपडपट्टीची वस्ती आहे, परंतु इथं 10 टॉयलेट आहेत फक्त. इथले नगरसेवक 50 वर्षापासून काय करतात आहे, आमदार काय करतात आहे, खासदार काय करतात आहे, हे सर्व चुकीचं आहे मॅडम. आणि दुसरा 1985 साली फक्त झोपडपट्टीमध्ये 8-10 बूथ होते, आज 16 बूथ झालेत. म्हणजे एवढी वस्ती वाढवायला हे दोन्ही पक्षाचे लोक मंडळी जबाबदार आहे. महापालिकेकडे यांच्याकडे सत्ता असताना यांनी कारवाई का नाही केली? महापालिकेकडून काय न झोपडा तोडला? 226 हा जो तुम्ही विचार जो केला की झोपडपट्ट्यांची संख्या का वाढते, त्याचं कारण असं आहे की जो आपला प्रतिनिधी आहे, जो नगरसेवक आहे, आजपर्यंत कुठल्याही नगरसेवकाला एक मिनिट जे काँग्रेसचे नगरसेवक आहेत त्यांनी कुठलीही कॅटेगरी ठेवली नाही. कुठलंही म्हणजे प्राथमिकता जी हवी की उमेदवार हा स्थानिक असायला पाहिजे. ह्या उमेदवार सेंट्रल गव्हर्नमेंटची माणसं ठरवतात. सेंट्रल गव्हर्नमेंटची म्हणजे कसं आहे, MP किंवा खासदार मिलिंद देवरा जे आहेत हे ठरवतात की आमच्या इथला स्थानिक उमेदवार कोण असायला पाहिजे. म्हणजे मला सांगायचं हे एकच आहे की त्या उमेदवाराचं पात्रता पाहिली जात नाही. तो उमेदवार कुठल्या पक्षाचा हे महत्त्वाचं नाही आहे, पण तो उमेदवार हा स्थानिक असायला हवा, त्याला स्थानिक प्रश्नाचं ज्ञान असायला हवं. पण आज जे पण राबवलं जातं ह्या विभागामध्ये त्या विभागातल्या नगरसेवकाला किंवा त्या विभागातल्या प्रतिनिधी जो आहे ह्या प्रत्येक पक्षाने त्या माणसाचं पात्रता ही ठरवायलाच पाहिजे. त्याचं शिक्षण. आपण काँग्रेसकडे जाऊया. काँग्रेस वर आरोप केला जातो की पात्रता नसलेल्या लोकांना कायम या ठिकाणी नगरसेवक पद दिलं जातं, केवळ राजकीय वरदहस्त लक्षात घेऊन केलं जातं. अजिबात नाही, हे सत्य नाही. मी पुढच्या जे मगाशी गणेशनी सांगितले होते मकरंद नार्वेकरच्या बद्दल, मकरंद नार्वेकर हा असोसिएट मेंबर आहेत शिवसेनाचा, हा पुरावा आहे. मुंबई महानगरपालिकाच्या सरचिटणीसनी लिहिलेले आहेत, अजून आहेत. मी दाखवलेलं आहे की ते या ठिकाणी असोसिएट मेंबर आहेत. तुम्ही दाखवा की कुठे तुम्ही त्यांना काढले, त्यांना कसं काढले, कुठे काढले, ते पुरावा दाखवा. एक दुसरा आणखी एक माझा आरोप आहे की सत्तामध्ये असताना सुद्धा हा शिवसेना BJPने मुंबई महानगरपालिकाचा एक दवाखाना होता 55 राजवाडकर स्ट्रीट, त्या दवाखानामध्ये ते हाच मकरंद नार्वेकरनी हल्ला करून त्यांनी कब्जा करून ठेवलेला आहे. 40 वर्षापासून हा आपल्या महानगरपालिकाचा दवाखाना होता. त्याच्यावर काही कारवाई शिवसेना BJPने केली नाही. उलट सत्ताधारी पक्षांना जेव्हा आपण सांगितले त्यांनी त्यांचा नजरअंदाज केले. महानगरपालिकाचा हायकोर्टच्या रिट पेटिशनमध्ये लीगल डिपार्टमेंटनी त्यांना नेम केलेले आहेत. हा माझ्याकडे पुरावा आहे. नक्की. आणि तुम्ही सांगा, तुम्हाला तुमचं काय म्हणणं आहे? ये BMC में स्कैम चल रहा है आज 25 साल से. 352 करोड़ का रोड स्कैम है, जगह जगह पॉटहोल है, उसके खिलाफ कोई हो नहीं रहा है. BMC कुछ काम नहीं कर रही है. बाद में स्कूल का 3,600 करोड़ का म्यूनसिपल स्कूल का स्कैम है. राज्य सरकार बोलती है, BMC से बोलती है कि हम लोग मराठी माणूस के काम करते हैं, पर मराठी स्कूल बंद हो रही है मॅडम, उसके खिलाफ कुछ भी नहीं हो रहा है. मराठी शाळा बंद होत आहेत. या भागामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे. या भागामध्ये सुद्धा रोड स्कॅमचा फटका बसलेला आहे. त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं आणि या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडणार आहोत पुढच्या भागामध्ये. परंतु इथं वेळ झाली एका छोट्याशा ब्रेक. कुलाबा हा VVIP भाग असल्यामुळे या भागामध्ये इथे राहणाऱ्या लोकांना कदाचित पाण्याच्या रस्त्यांचे समस्या कमी होत असेल, परंतु हीच असा वर्ग आहे जो वर्ग कधी कधी मतदानाला सुद्धा उतरत नाही. मग मतदानाला येणारा वर्ग कोणता, तर झोपडपट्टी, आणि म्हणून या झोपड्या वाढल्या जातात असं म्हणणं आहे. तुमच्या भागामध्ये आजी तुम्ही म्हणालात की झोपडे आहे, तिथे खूप त्रास होतो. कसला त्रास होतो? हे नार्वेकर आहेत ना, आमच्याकडे काय ते आले होते ना, तेव्हा आमचे जे काँग्रेसचे होते त्यांना वळून घेतली, त्यांना लालच दिली, डब्याला पैसे देतो, याला करतो, ते करतो, शिर्डीला नेतो, सगळे अजमेरला नेतो, या सगळ्या केलं नाही. तुम्ही सांगा काय म्हणणं तुमचं?
मॅडम आज सर्वात मोठी गोष्ट जे तुम्ही बोलत होता पाणी माफिया आणि जे 26/11 विषय, जर ते पाणी माफियाचा विषय राहिला तर मी तर बोलतो आपल्या इकडे एक शिवसेनाचा पक्ष आहे ज्यांनी खूप साऱ्या अशा झोपडपट्ट्यांमध्ये नळ जोडणी करून आज हजारो लोकांच्या घरी पाणी घरोघरी दिले. ह्याचे पुरावे आम्ही झोपडपट्टीवाले आमच्या मोबाईलमध्ये क्लिप्स आहेत, आम्ही ते तुम्हाला दाखवतो. आणि राहिला पण आहे, आम्ही आझाद नगरीत राहतो. गेल्या 20 वर्षापासून कधी पाणी कोणी आणला नाही. जे शिवसेनेने काम केलं आहे एवढी मोठी, आता 30 तारखेला उद्घाटन पण झालं आमच्या नगरीमध्ये. त्या टायमाला एवढी घसडी जमली आमच्याकडे फोटो पण, पण लोक बाहेर नाही आले असते जर पाणी नाही आलं असतं घरामध्ये. आता तो 1 महिन्यापासून स्वतः आम्ही पाणी सोडतोय, तर एक घराला पाणी मागे सांगतात गेल्या 5 वर्षात कधी आम्हाला पाणी नाही मिळालं. आमच्या कुलाबा एरियामध्ये भरपूर पाणी आलेलं आहे. जर 2-2.5 वर्ष जर यांना पाणी नसतं मिळालं मॅडम तर हे राहिले कशा असतं. आमच्या नगरसेवकांनी यांना पाण्याचं खूप काही प्राधान्य दिलेलं आहे. सुंदर नगरी, सुदाम झोपडी सगळीकडे पाणी आहे. कुलाब्यामध्ये पाण्याचा कुठेही तुटवडा नाही आणि कोणत्याही गोष्टीचा प्रॉब्लेम नाही आहे. झाला झोपडपट्टीचा विषय राहिलेला आहे. झोपडपट्ट्यांमध्ये पाणी कमी, पाणी माफिया बोलता तुम्ही. झोपडपट्टी का वाढण्यात आली? एका कुटुंबाचे 2 कुटुंब झालेले आहेत मॅडम. मग त्यांना राहायची जागा नको का? त्यांना पाणी नको का? ह्याचा विचार कुणी करायला पाहिजे. आमचे नगरसेवक करतात. आम्हाला वाटतं तेवढं पाणी आहे सुंदर नगरीला. बाकी कुलाब्यात पाण्याचा प्रॉब्लेम नाही आहे. कुलाब्यात पाण्याचा प्रॉब्लेम नाही असं म्हणणं आहे. कुलाब्यात पाण्याचा प्रॉब्लेम नाही असं म्हणणं. पाणी विकलं जातं. ह्यांच्याकडे सोसायटी आहेत. एका माणसाला एका घराला 200-2.25 लिटर देणं गरजेचं आहे. त्यांना विचारा किती लिटर देतात. 80 लिटर फक्त मिळतं. 70 ते 80 लिटर बाकीचं विकलं जातं. आणि 3 महिने 3-3, 4-4 महिन्यानंतर त्यांना पाण्याची बिलं येतात. ती पण पेंडिंग आहेत. 60-60 हजारची बिलं पेंडिंग आहेत आजच्या तारखेला पण. आम्ही आता रिसेंटली काढलेलं आहे. आठवड्यातनं 2दाच पाणी येतं. दवाखाना आहे आमच्या 226 मध्ये. आठवड्यातनं 2दा पाणी मिळतं. ज्यांना पाणी मिळतं त्यांचं राज्य आहे तिथे, त्यांची लॉबी आहे, त्यांनाच फक्त पाणी मिळतं. कॉमन मॅनला कधीच तिथे पाणी व्यवस्थित मिळत नाही. आता जो सुरक्षिततेचा प्रश्न आला आणि त्यांनी तिथे झोपडपट्टी हायलाईट केली ना, झोपडपट्टी वाढते, झोपडपट्टी वाढते. गुन्हे काय फक्त झोपडपट्टीत होत नाहीत, बाहेर सुद्धा गुन्हे होतात. पण मग ह्याच झोपडपट्टीला जेव्हा वाढायला आपण मोकळीक देतो आणि BMC कडनं पाणी वगैरे घेऊन देतो ना, तेव्हा काही क्रायटेरिया आपण फॉलो करतो की नाही करत? बिईंग अ नगरसेवक आपण त्या गोष्टींचा कुठे अभ्यास करतो? जर महिला नगरसेवकाला तिथे चान्स देत आहे गव्हर्नमेंट, पण त्याच्या मागे काहीतरी त्यांचा क्रायटेरिया आहे की इथे महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडली जावी. पाणी हा सुद्धा महिलांसाठी फार जिव्हाळ्याचा प्रश्न आहे मॅडम. आणि तिथे पाणी मिळत नाही. आठवड्यातनं 2दा मिळतं. झोपड्या वाढल्या म्हणून सगळं झालं असं म्हणलं. असं आहे की याचा इलाज असा आहे. काल मी आणि माझा सहकारी पुरंदोशी आयुक्तांना भेटले होते आणि आयुक्तांना सांगितले होते की सुजल मुंबईचं इम्प्लिमेंटेशन करा. कुणाच्याही हातात पाणी नको, कुठलाही ग्रुप नको. डायरेक्टली महानगरपालिका आहे कोणाचे, कोणाचेही असू दे. नियम आहे. एक मी तुम्हाला समजवतो. महानगरपालिकामध्ये इंडिव्हिज्युअलला पाणी देत नाही. अगोदर नियम होता कमीत कमी 15 झोपडाधारकला संगती यायच्या, त्यांनी एक सेक्रेटरी निवडायचा. म्हणजे तो एक मंडळ व्हायचा किंवा ग्रुप व्हायचा किंवा काही नाव समिती व्हायच्या. ते नियम होता. आता नियम झाला 5 लोकांचा, तर आता 5 लोकांचा ग्रुप होतोय. प्रश्न तो नाहीये. प्रश्न आहे तिकडे आम्ही 5 कोटीचा, मी नगरसेवक असताना 5 कोटी बजेटरी प्रोव्हिजन केलं होतं. टँक बांधून संक्शन टँक पंपिंग आणि फ्री मध्ये पाणी सर्वांना. ते 5 कोटीचा बजेटरी प्रोव्हिजन 6 वर्ष चाललंय, परंतु त्याला अजेंडावरती घेऊन त्याला क्लिअर केलं नाही सेना भाजपाने. लोकांनी क्लिअर केलेलं नाहीये. जाणीवपूर्वक प्रॉब्लेम ठेवलेला आहे पाण्याचा. 26 हे म्हणतायत जे 26 वॉर्डचा दोन्ही नगरसेवक नाही आले. 27चा पण नाही आलाय, 26चा पण नाही आलाय. स्थानिक नगरसेवक काँग्रेसचा नगरसेवक आहे, त्यांना विचारा त्यांनी काय केलं पाणी माफियासाठी. पुरंदोशी बोलतोय की मी त्या ठिकाणी पाणी दिलेलं आहे. मी आज त्यांना सांगू इच्छितो त्या ठिकाणी पाणी दिलं आहे. जे गोरगरीब आहेत, जे बाहेरनं लोक तिथे राहिलेले आहेत, जे टॅक्सी ड्रायव्हर आहेत, जे UP बिहारचे लोक आहेत, आज त्या ठिकाणी पाणी देतोय. पण त्या पाण्याचा पैसे तो त्यांना कुलाब्यात आणून बोलवतो. म्हणजे 1.5 किलोमीटर चालवायला लावतो त्या माणसांना आणि माझ्या ऑफिसमध्ये पैसे भरा, नंतर तुम्हाला नाही भरले तर दुसऱ्या टायमात पाणी. नगरसेवक पाण्याचे पैसे घेतात. हो मॅडम. आणि जवळजवळ आता गेले 5 वर्ष अगोदर इथं काँग्रेसचा बालेकिल्ला होता, हा A वॉर्ड. हे जवळजवळ 5 वर्षापासून ते संपुष्टात आलेलं आहे. तसंच वॉटर माफिया जे होतं ते आता बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झालेलं आहे. त्याचं कारण असं आहे की शिवसेनेच्या खासदारांच्या माध्यमातून आम्ही 225
आणि 226मध्ये जवळजवळ आम्ही 1200 ते 1500 घरांना आम्ही नळ दिलेला आहे, त्यांना पाण्याचं न्यू कनेक्शन दिलंय आणि ते पण कायदेशीर. एक मिनिट आणि पाणी भरपूर आहे, प्रचंड भेटत आहे. असं नाहीये की इतर जे काँग्रेसच्या टायमाचं होतं आणि सध्या जे मकरंद नार्वेकर आणि इतर करतात ते फक्त पाईप टाकतात आणि लोकांची दिशाभूल करतात ते, आणि ते बोलतात ते घर घर में पाणी. जेव्हा की बीएमसीचं पॉलिसी आहे की 5 घरामध्ये एक पॉली मतं मागण्यासाठी ते 5 एक घरामध्ये प्रत्येक घरामध्ये नळ देऊ अशी योजना ते राबवतात आहे, जे की चुकीचं आहे. परंतु भारतीय जनता पार्टीच्या मुंबई अध्यक्षांनी अशी स्कीम काढलेली आहे काय सर्वच्या घराघरामध्ये पाणी जायला पाहिजे आणि मोठ्या शासनाच्या माध्यमातून आंबेडकर नगर इथं 9ची आणि 12ची पाईपाची लाईन टाकण्यात आलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या मुंबई अध्यक्षांनी सांगितलेलं आहे जिथं घर तिथं पाणी दिला जाणार असे सर्व. आज तुम्ही जर पाहिलं एक मिनिट मला एक सांगा की लास्ट नाशिकमध्ये जसं आम्ही नवनिर्माण केलं, यांना एवढ्या वर्षात 30 वर्षात त्यांना महापालिका मुंबईचं का करता आलं नाही? आज महापालिका जर पाहिलं कारभार कसा असावा, एकही भ्रष्टाचार आरोप नसलेला आमचं नाशिक महानगरपालिका, त्यांना एवढ्या वर्षात मुंबईला का जमलं नाही? आज 36,000 कोटीचं भ्रष्टाचार. घाणीचं साम्राज्य इकडे झोपडपट्ट्यांमध्ये, घाणीचं साम्राज्य. जाण्या येण्यासाठी रस्ते नाहीयेत, रस्त्यांना खड्डे पडलेले असे अनेक प्रश्न आहेत इकडे. अगर मैडम फंड से बजटरी फंड का लाइन डलवाया झोपड़पट्टी का पूरा हाथ में बड़ा लाइन घर आपण बघतोय की इतर वॉर्डांसारख्या समस्या एवढ्या वॉर्डमध्ये आहेत आणि पाणी रस्ते या समस्या इथे सुद्धा आहे. जाणीवपूर्वक मतांचं राजकारण इथेही वाढवण्यात आल्या आणि मग झोपड्यांच्या नावावर इथं सुद्धा कुठे ना कुठे राजकारण केलं गेलं. आता या महानगरपालिकेमध्ये या वॉर्डामध्ये कुणाची सत्ता येते हे आपल्याला बघावं लागणार आहे, परंतु त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी वाट बघावी लागणार आहे. इलेक्शन आल्यानंतर पुन्हा आपल्याला एकदा कळू शकेल की नेमकं या भागामध्ये सत्ता कुणाची आहे. उद्या भेटूया पुन्हा एका वेगळ्या भागात.